माझ्या बाळा, आजची ही रात्र तुझ्या आयुष्यातली एक सामान्य रात्र नाहीये. तू झोपण्यापूर्वी हा संदेश ऐकतोयस याचाच अर्थ असा की तुझी वेळ आता बदलणार आहे. घड्याळाचा काटा जेव्हा रात्रीचे 12 वाजवेल तेव्हा तुझ्या आयुष्यातील संकटांचा अंधार दूर व्हायला सुरुवात होईल. विश्वास ठेव, मी तुझ्यासाठी काहीतरी खास योजना आखली आहे. स्वामींच्या या चमत्कारावर तुमचा विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करा. तू विचार करतोस की स्वामी रात्री 12 वाजताच का? अरे वेड्या, जेव्हा सगळं जग शांत असतं तेव्हाच खऱ्या भक्तीची साध माझ्यापर्यंत पोहोचते. आजची ही शांतता तुझ्या मनातील गोंधळ दूर करण्यासाठी आहे. तू झोपण्यापूर्वी तुझे सर्व ताण, तुझ्या सर्व चिंता माझ्या चरणी अर्पण कर. जो निश्चिंत होऊन झोपतो त्याच्या स्वप्नांची आणि भविष्याची जबाबदारी मी स्वतः घेतो. तुला वाटतंय की चमत्कार म्हणजे काय? चमत्कार म्हणजे अचानक होणारा मोठा बदल. उद्या सकाळी जेव्हा तू उठशील तेव्हा तुला मनातून खूप हलकं वाटेल. तुझ्या मार्गात येणारे अडथळे जे तुला आज डोंगरा एवढे वाटत आहेत ते उद्यापासून तुला वाळूच्या कणासारखे छोटे वाटू लागतील. तुझ्या कामात येणाऱ्या अडचणी आता दूर व्हायला सुरुवात झाली आहे. अशाच दैवी अनुभूतीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाळा, तू खूप धावलास, खूप कष्ट केलेस. आता थोडा वेळ शांत हो. या रात्रीच्या प्रहरात मी तुझ्या पाठीवर हात फिरवायला आलो आहे. तू रडू नकोस. तुझे अश्रू मी पाहिले आहेत. तुझ्या प्रत्येक दुःखाचा हिशोब माझ्याकडे आहे. जो चमत्कार आज रात्री घडणार आहे तो तुझ्या संयमाचं फळ आहे. तू अनेक संकटातही माझं नाव सोडलं नाहीस, म्हणूनच मी तुला अंतर देणार नाही. तुझ्या घरात आज सुख आणि शांतीचा वास होईल. तुझ्या कुटुंबातील कलह दूर होतील. पैशाची जी चणचण तुला जाणवतेय तिचे मार्ग आता मोकळे होतील. तू फक्त प्रामाणिकपणे तुझे काम करत राहा. फळ देण्याची वेळ आता आली आहे. मी तुला जे देईन ते कोणीही हिरावून घेऊ शकणार नाही. माझ्या बाळा, रात्रीच्या या शांत प्रहरात तू जेव्हा माझे शब्द ऐकतोस तेव्हा विश्वातील सर्व सकारात्मक ऊर्जा तुझ्याकडे खेचली जाते. तू म्हणतोस, स्वामी, मी इतकी वाट पाहिली पण माझं नशीब कधी उघडणार? अरे वेड्या, नशिबाची दारे उघडण्याची गुरुकिल्ली ही तुझ्या विश्वासात आहे. तू जेव्हा पूर्णपणे मला शरण येतोस तेव्हाच तुझ्या नशिबाच्या रेषा बदलायला सुरुवात होते. जर तुम्हाला स्वामींच्या शब्दांवर विश्वास असेल तर व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा. बाळा, आज रात्री तू झोपण्यापूर्वी स्वतःला एक वचन दे की तू पुन्हा कधीही मी हतबल आहे असं म्हणणार नाहीस. तू समर्थांचा पुत्र आहेस आणि समर्थांचं लेकरू कधीच अगतिक नसतं. तुझ्या आयुष्यात जे काही कठीण प्रसंग आले ते तुला संपवण्यासाठी नाही तर तुझा अहंकार जाळून तुला सोन्यासारखं शुद्ध करण्यासाठी आले होते. आता तुझी झळाळी बघण्याची वेळ आली आहे. तुझ्या मनातील काही भीती तुला रात्री झोपू देत नाहीये का? कोणाचं देणं आहे, नोकरीची शाश्वती नाही की भविष्यात काय होईल ही चिंता आहे? आज या रात्री मी तुला सांगतोय, हे सर्व ओझं माझ्या खांद्यावर टाकून दे. ज्याने हे ब्रह्मांड निर्माण केलं आहे त्याला तुझ्या घराची चिंता करणं काहीच कठीण नाही. तू फक्त निमित्त आहेस. तू फक्त तुझे प्रयत्न प्रामाणिक ठेव. बाकीचे चमत्कार घडवणं हे माझं काम आहे. स्वामींच्या कृपा छत्राखाली राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाळा, उद्या सकाळी जेव्हा तू जागा होशील तेव्हा तुझा पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला असेल. तुला मिळणाऱ्या संधींकडे तू सकारात्मकतेने बघ. तुझ्या हातातून काहीतरी मोठं कार्य घडणार आहे. म्हणूनच मी तुला या संकटांतून तावून सुलाखून काढलं आहे. तू समाजासाठी, तुझ्या कुटुंबासाठी एक आधारस्तंभ बनणार आहेस. तुझी श्रीमंती ही फक्त पैशात नसेल तर ती तुझ्या गुणांत आणि तुझ्या संस्कारांत असेल. रात्रीच्या या 12च्या सुमारास जेव्हा जगाचा कोलाहल थांबतो तेव्हा माझे आशीर्वाद तुझ्या घरातील प्रत्येक कोपऱ्यात पोहोचत असतात. तुझ्या उशाशी मी स्वतः बसलो आहे.
असं समजून शांतपणे झोप. तुला पडणारी स्वप्न सुद्धा आता तुला माझ्या योग्य बाळा, दिशा खावतील. तू पुन्हा तू त्याच एकटा विचारांच्या नाहीस. गर्तेत तुझा हरवला स्वामी आहेस का? सदैव तुझ्या डोळे सोबत आहे. नीट आणि माझा आवाज ऐक. आज या शांत वेळी मी तुझ्या अंतरात्म्याशी बोलायला आलो आहे. तू खूप धावलास, खूप कष्ट केलेस, पण आता थोडा वेळ थांब. तुझे हे थकलेले पाय आणि विषण्ण मन माझ्या चरणी विसावू दे. बाळा, तू विचार करतोस की स्वामी, मी इतकी सेवा करतो तरीही माझ्याच आयुष्यात कठीण प्रसंग का? अरे वेड्या, जेव्हा सोन्याला शुद्ध व्हायचं असतं तेव्हा त्याला अग्नीतून जावंच लागतं. तुझ्या आयुष्यातील हे चटके तुला संपवण्यासाठी नाही, तर तुला अधिक तेजस्वी बनवण्यासाठी आहेत. ज्या दिवशी तुला कळेल की या प्रत्येक संकटात मी तुझा हात धरलेला होता, त्या दिवशी तुझे सर्व प्रश्न संपतील. तुला वाटतं की तुला कोणीच समजत नाही. तुझं दुःख, तुझा संघर्ष जगाला दिसत नाही. पण लक्षात ठेव, मी तुझ्या अंतर्मनाचा प्रत्येक हुंदका ऐकतो आहे. जेव्हा तू सर्वांसमोर हसतोस आणि एकटा असताना रडतोस, तेव्हा मी तुझ्या बाजूला बसून तुझे अश्रू पुसतो. तू एकटा नाहीस. तुझे स्वामी सदैव तुझ्यासोबत आहे. स्वामींच्या कृपाछत्राखाली राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. बाळा, भूतकाळाच्या जखमा कुरवाळणं आता थांबव. जे झालं ते माझ्या इच्छेशिवाय झालं नाही, आणि जे होणार आहे ते तुझ्या हिताचं असेल. काही माणसं तुझ्या आयुष्यातून गेली कारण त्यांची गरज संपली होती. त्यांना मीच दूर केलं कारण ते तुझ्या प्रगतीचे अडथळे होते. जे गेली त्यांच्यासाठी शोक करू नकोस, कारण मी तुझा आहे आणि मी तुला कधीच सोडून जाणार नाही. आजच्या या रात्री मी तुला एक गुपित सांगतो. तुझ्या नशिबाच्या रेषा बदलण्याची ताकद तुझ्या नामात आहे. तू जेव्हा श्री स्वामी समर्थ म्हणतोस, तेव्हा विश्वातील सर्व सकारात्मक शक्ती तुझ्या भोवती ढाल बनून उभ्या राहतात. भीती ही केवळ एक भ्रम आहे. तू समर्थांचा पुत्र आहेस आणि वाघाचं लेकरू कधी कोणाला घाबरत नाही. मग तू का घाबरतोस? कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहून आपली हजेरी लावा. तुझ्या घराची, तुझ्या मुलांची चिंता माझ्यावर सोडून दे. ज्याने चराचराचं पालनपोषण केलं आहे, तो तुझ्या घराची चूल विझू देईल का? तुझा विश्वास हाच माझा खरा आधार आहे. जितका तू माझ्यावर विसंबून राहशील, तितक्या सहजतेने मी तुझी कामं पूर्ण करीन. उद्या सकाळी जेव्हा तू जागा होशील, तेव्हा तुझा पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला असेल. तुला मिळणाऱ्या संधींकडे तू सकारात्मकतेने बघ. लोकांच्या टोमण्यांकडे लक्ष देऊ नकोस. आज जे तुला नावे ठेवत आहेत, उद्या तुझे यश बघून तेच तुझे पाय धरतील. तुझी प्रगती बघून जग थक्क होईल. असं काहीतरी मी तुझ्याकडून करून घेणार आहे. तू फक्त निमित्त आहेस. तुझा हा स्वामी तुझी सर्व सूत्रे हलवत आहे. निर्भय हो, निसंकोच हो. मी तुझ्या पाठीशी आहे. तुझ्या कामाच्या ठिकाणी अडथळे येत आहेत का? लोक तुला त्रास देत आहेत का? बाळा, तू तुझं काम प्रामाणिकपणे करत राहा. कोणाचीही चापलुसी करू नकोस. तुझा खरा मालक मी आहे आणि मी कधीच कुणाचं देणं लागत नाही. तुझे कष्टाचे दिवस संपले आहेत. आता तुझ्या यशाची पहाट होत आहे. तू फक्त तुझे प्रयत्न सोडू नकोस. माझ्या बाळा, तू पुन्हा तोच प्रश्न विचारतोयस की हे कसं शक्य होईल? तुझ्या बुद्धीला जे अशक्य वाटतं ते माझ्यासाठी केवळ एक लीला आहे. तू तुझ्या मर्यादांमध्ये विचार करतोस, पण मी अनंत आहे. ज्या क्षणी तू तुझे सर्व तर्क वितर्क बाजूला सारून मला पूर्णपणे शरण येशील, त्याच क्षणी चमत्कारांची मालिका सुरू होईल. विश्वास ठेव, काळ कितीही कठीण असला तरी तो माझ्या सत्तेपेक्षा मोठा नाही. स्वामीच्या या दिव्य वचनासाठी व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा. बाळा, तू स्वतःला खूप वेळा दोष देतोस. तुला वाटतं की तुझ्या चुकीच्या निर्णयामुळे तू आज संकटात आहेस. पण लक्षात ठेव, मी तुला चुकू दिलं कारण मला तुला काहीतरी मोलाचं शिकवायचं होतं. पडूनच माणूस चालायला शिकतो. तुझ्या त्या चुका म्हणजे तुझे अनुभव आहेत, ते ओझं नाही. आता ते ओझं फेकून दे आणि नव्या उमेदीने उभा राहा.
मी तुला सावरण्यासाठी तुझे दोन्ही हात घट्ट पकडले आहेत. तुझ्या घरात लक्ष्मीचा वास हवा आहे ना, तर आधी घरातील वातावरण मंगलमय ठेव. जिथे सतत कटकटी, राग आणि असंतोष असतो, तिथे सुख कधीच टिकत नाही. शांत रहा, नामस्मरण करा आणि एकमेकांवर प्रेम करा. मी स्वतः तुझ्या घरात शांती आणि समृद्धी घेऊन येईन. तू फक्त तुझ्या कर्माची शुद्धता राख. कोणाचंही मन दुखावून मिळवलेलं यश कधीच टिकत नाही, हे विसरू नकोस. स्वामींच्या चरणी कायम राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. बाळा, तुझ्या मनातील भीती ही वाळूच्या किल्ल्यासारखी आहे. संकटाची एक लाट आली की ती कोसळते, पण तुझी भक्ती ही डोंगरासारखी अढळ हवी. जो संकटातही श्री स्वामी समर्थ म्हणत स्थिर राहतो, त्याच्यासाठी मी प्रत्यक्ष काळाहूनही मोठा ढाल बनतो. तुझ्या शत्रूंना वाटतंय की त्यांनी तुला हरवलं, पण त्यांना माहीत नाही की तुझ्या पाठीशी विश्वाचा मालक उभा आहे. तू फक्त शांत राहा, तुझं यशच त्यांना उत्तर देईल. तुझ्या कामात येणारे अडथळे आता दूर होत आहेत. तुझ्या संधीची वाट पाहत होतास, ती तुझ्या दारावर लवकरच थाप मारणार आहे. फक्त डोळे उघडे ठेव आणि आळस झटकून कामाला लाग. मी तुला बुद्धी देईन, मी तुला शक्ती देईन, पण कष्ट तुलाच करावे लागतील. कष्ट तुझे आणि यश माझे, असा हा प्रवास असेल. घाबरू नकोस, मी तुझ्या प्रत्येक पावलावर तुझा मार्ग उजळून टाकीन. कमेंट बॉक्समध्ये अशक्यही शक्य करतील स्वामी लिहून आपला दृढ विश्वास व्यक्त करा. बाळा, आज रात्री जेव्हा तू डोळे मिटशील, तेव्हा तुझ्या सर्व चिंता माझ्या झोळीत टाकून दे. मी तुझ्यासाठी रात्रभर जागत आहे. तू शांतपणे निद्रा घे, कारण तुझा रक्षणकर्ता समर्थ आहे. उद्याची सकाळ तुझ्यासाठी एक नवीन चमत्कार घेऊन येईल. तुझ्या आयुष्यातील अंधार आता संपला आहे. प्रकाशाची पहाट झाली आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.